बोगसच बिलं उचलायचे सगळे। त्या परळी नगरपालिकेमध्ये 46 कोटीचं काय मला माहिती पडलं, विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटीचं बिल उचललं गेलं। आता 46 कोटी म्हणजे काय रक्कम थोडी आहे का? आम्हाला सांगा। या जिल्ह्याची संपूर्ण माहिती त्यांना आहे। सगळे आमदार, आजी माजी पदाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हा परिषद लेवल, पंचायत समिती लेवल, आणि कुणाची काय किंमत आहे, कुणाची काय अवकात आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळं ही आनंदाची बाब आहे की अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि इम्पार्शियली ते सगळ्यांचं काम करतील आणि डेव्हलपमेंटसुद्धा या जिल्ह्याचं होईल। अर्थ खाते त्यांच्याकडं आहे, त्याच्यामुळं चाडीवरची मूठ, चाड्यावरची, चाडी शब्द आला, चाड्यावरची मूठ जी आहे ती जरा दिल्ली सोडतील आणि या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल। कारण अजितदादा चुकीच्या लोकांना मदत करणारा व्यक्ती नाही। अजितदादा हे असल्या चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत। आणि माझं मत आहे सगळीकडचीच दहशत संपली पाहिजे। परळीत असेल, आणखी कुठं असेल, आणखी कुठं असेल, परंतु तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नव्हतं। हम करे सो कायदा, आम्ही म्हणलं तर फिर्याद घ्यायची, इथपर्यंत परिस्थिती झाल्यावर बर्दापूर तसंच, परळी तसंच, ते संभाजीनगर पोलीस स्टेशन तसंच, इकडं शिरसाळा पोलीस स्टेशन तसंच, या सगळ्या पोलीस स्टेशनवरती आजही आकाचेच माणसं बसलेले आहेत। माझी SP साहेबांना विनंती आहे, तुम्ही बरेच दिवस झाले इथं आलेले, SP साहेबांनी तिथले मेन माणसं तरी उचलावेत। कारण माणसं कोण आहेत तिथं? सचिन सानप, करुणा मुंडे काय काय म्हणून आल्या होत्या इथं, फक्त आणि फक्त यायचं, मी येणार, परळीला येणार, प्रेस घेणार। अरे बाबा, येऊन द्यायचं गावात, प्रेस घेऊन द्यायची। असं आल्या असत्या, प्रेस करून गेल्या असत्या, कोणी बघितलं बी नसतं। यांनीच त्याचा एवढा भाऊ केला आणि ते वैद्यनाथाच्या दर्शनाहून जाऊन आल्या। वैद्यनाथाच्या दर्शनाहून जाऊन आल्याच्या नंतर उघडपणे दिसतंय त्यांची गाडी जी ओपन केली, त्याच्यात बुरखाधारी एक व्यक्ती पिस्तूल टाकते। ते व्हिडिओ मी आत्ता बी पाहिला, तुम्ही बी रिपीट करून दाखवा। ते काय बाई माणूस आहे का? सरळ सरळ गडे माणूस आहे। तो कोण आहे माणूस? ते पोलीस कॉन्स्टेबल सचिन सानप, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, हे 3 पोलीस अधिकारी म्हणजे कर्मचारी, त्या घांनी ते बुरखा घालून ते हे ठेवलेलं आहे। माझं म्हणणं आहे की मी हे स्टेटमेंट केल्याच्यानंतर आणि आज लेखी पत्र देतोय या बाबतीमध्ये, याची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर जरीन पट्ट्यावाला का काहीतरी, मला वाटतं जरीन शेख पठाण पट्टेवाला, हे 13 जून 2023ला याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। आणि मृत्यू झाला, त्याला फिट्स येत होत्या आणि त्याला प्रचंड मारहाण झाली। आणि त्या मारहाणीमध्ये सुद्धा कोण कर्मचारी आहेत? हेच सचिन सानप, गोविंद भताने, भास्कर केंद्रे, विष्णू फड आणि राठोड, असे 5 लोक आहेत। आणि तत्कालीन तिथला PI जे असतील त्यांनी मारहाण केली। आता LCBला 107चा काय टेबल आहे, त्या 107च्या टेबलाला 5,000 ते 20,000पर्यंत प्रति आरोपी रेट, आणि जिल्ह्यातून 40-50 प्रकरणं रोज तिथं पाठवायची। जेलमध्ये सुटलेले आरोपी ह्यांनीच उचलून आणायचे। हे शेख जे आहेत LCBचे प्रमुख, हे फक्त दाखवायला आहे, पाठीमागून सचिन सानपच सगळे चालवत आहेत। आत्ता LCBला आहेत, म्हणजे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवायची बक्षिसी काय, तर सचिन सानप यांची LCBला बदली। LCB कशासाठी असती? अतिशय म्हणजे वेगवान, चांगले पोलीस, ताकदवर पोलीस, त्या LCBला माणसं असे आणून ठेवायचे। कोल्हापूरहून एक गणेश हांगे बदलून आणला, ते 107च्या टेबलवर सचिन आंधळे आणले। मी काय एकाच समाजाचे वगैरे म्हणून म्हणत नाही, पण प्युअर आपला माणूस तिथं आणून बसवायचा आणि त्याच्या मार्फत बरंच काही गोळा त्या ठिकाणी करायचं, अशी परिस्थिती आहे। आणि या परळीमध्ये मी आजपर्यंत समज होता माझा की पहिला खून हा त्या संदीपचा ह्याचा झाला, संगीत दिघोळेचा झाला, तसं नाही।
परळी तालुक्यामध्ये मी जरा पाठीमागे गेलो तर सुचेता कळसे ही कळसे गुरुजींची मुलगी होती. कळसे गुरुजी आर्ट टीचर, कला शिक्षक होते तिथं काहीतरी. त्यांची मुलगी सुचिता ही जळून ठार झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कळसे गुरुजींनी स्वतःला गोळी झाडून घेतली. हे दोघं प्रकार पाहिल्याच्या नंतर त्यांची जी मिसेस होती म्हणजे सुचिताची आई ही डोकं खराब झालं. ती येरवड्या जेलला गेली. एक भाऊ होता तो गायब झाला. एक बहीण आहे ती अजून परत तिथं आली नाही. म्हणजे 1999ला ही 99ची घटना आहे. 99ला पहिल्यांदा हे जे ती जळाली होती का जाळली होती हे रेकॉर्ड आता पोलिसांनी त्या ठिकाणी काढलं पाहिजे. गोळी कसं काय झाडून घेतली, त्यांच्या कळसे गुरुजी आर्ट टीचर असताना त्यांच्याकडे पिस्तूल कसं काय आलं, हे फार म्हणजे गहन विषय आहे. तिथं त्याच ठिकाणी एक 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 कडी या ठिकाणी जुळते आणि त्याचा परिपाक आता फार संतोष देशमुखपर्यंत आला आहे. संतोष देशमुखची जी हत्या झाली, ज्या पद्धतीची झाली, ही पद्धत पटली का हो तुम्हाला? कोणाला पटली मला सांगा ना. किती भयानक आहे. आणि मग तरी बी आम्ही म्हणतोय की बाबा आमचं माणूस गेलंय, त्याच्या लेकरा बाळाकडे बघा, त्याच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू बघा, त्याच्या लेकराच्या ती 12वीची मुलगी आहे तिच्या डोळ्यातले अश्रू बघा. ते दिलं सोडून आम्हाला पालकमंत्रीपद भेटू नाही म्हणून. अरे कोणाचं पालकमंत्रीपद आहे आणि कोणाचं काय घेऊन बसले? आम्हाला मंत्रिपद नको, आम्हाला भेटलं नाही भेटलं, आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो ना आमदार म्हणून. मंत्रिपदाचं आणि याचं काय? तुमच्या पक्षाने तुम्हाला मंत्रिपद दिलं, आमच्या पक्षाने पंकजाताईंना दिलं, विषय संपला. मंत्रिपद मिळाले, विषय संपला. पालकमंत्रीपदावरून तुम्हाला एवढं का पालकमंत्रीपदाला चिटकायचं? बोगसच बिलं उचलायचे सगळे. त्या परळी नगरपालिकेमध्ये 46 कोटीचं का काय मला माहिती पडलं. विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटीचं बिल उचललं गेलं. आता 46 कोटी म्हणजे काय रक्कम थोडी आहे का? आम्हाला सांगा. आणि जी बीड जिल्हा एक बिल तर असं कानावर आलंय की त्या विष्णू चाटेंचं की जेईची खरी सही नाही, डेप्युटी इंजिनियरची खरी सही नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची खरी सही नाही आणि ते बिल पास झाले. असं जर होत असेल तर हे किती वाईट आहे मला सांगा. हे गेलं 2014 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत कोणत्या तालुका तुम्ही आम्हाला पॉप्युलेशननुसार येणारे पैसे सुद्धा आम्हाला ठेवत नाही. ते बी पैसे तुमच्याकडेच घेऊन जाता. मी म्हणलं ना परळीमध्ये हवाई धावपट्टी झाली असती. त्या नॅशनल हायवे जिथं झाला आहे, नॅशनल हायवेचं काम गडकरी साहेबांनी केलं. त्याच्यावरच दलित वस्ती उचलली, त्याच्यावरच वैशिष्ट्यपूर्ण, त्याच्यावरच नाविन्यपूर्ण सगळे पैसे दलितोत्तर हे त्याच्यावरतीच पैसे उचलायचे. काही MSCBच्या लाईन करायच्याच नाहीत, फक्त लाईन त्याच, पैसे मात्र उचलून घ्यायचे. वाचणार, पाडा वाचणार, रेकॉर्ड दाखवणार आणि इम्पार्शियली ते सगळ्यांना सारखा न्याय देतील असा विश्वास. आंदोलन चालू आहे. आम्ही सद्यस्थितीमध्ये माननीय मनोजदादांना विनंती करणार आहोत. आम्ही तब्येत थोडीशी खराब आहे, थोडीशी म्हणजे बरीच खराब आहे. सध्या शक्यतो त्यांनी उपोषण जे आहे सरकारला थोडासा वेळ द्यावा. आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. अजून सगळी पकड त्यांनी 100 दिवसाचा एक कृती कार्यक्रम या राज्याला दिलेला आहे. ते 100 दिवस तरी होऊ द्या सरकार आलेलं. त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी करावं. आणि आंदोलनाचा आणि पालकमंत्रीपदाचा कसलाही अर्थार्थी काही संबंध नाही. त्या जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटतं 5 आमदार आहेत. 5च्या 5 आमदार हे महायुतीचे आहे. आणि पंकजाताईंना तो काही नवीन जिल्हा नाही आहे, ते सतत फिरत असतात, त्याच्यामुळे तोही जिल्हा त्यांना माहिती आहे. आणि आंदोलनाने हे पालकमंत्रीपद एकत्र करू नये अशी माझी विनंती आहे. बारामतीसारखा व्हायचं का नाही व्हायचा, पण आमचे लोक जे ऊस तोडायला जाते, आमचे लोक हमाल्या करतात, आमचे लोक गाड्या चालवते, रिक्षा चालवते,
लई लोक बाहेर गेलेले आहेत. ती जास्तीत जास्त लोक आपल्या इथं आणता कशी येतील याचा प्रामाणिक प्रयत्न करून इरिगेशन जास्तीत जास्त वाढण्याचा, बारामती एवढा आमचा विकास व्हायला अनेक वर्ष लागतील. बारामतीसारखा नको, परंतु जो चालू आहे ढकलगाडी ती जरा स्पीडवरती यावी एवढीच अपेक्षा आहे.